नमस्कार, श्रेया कॉर्नरमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत। आज आपण प्रसादाचा शिरा बनवण्याची अत्यंत सोपी आणि खास पद्धत बघणार आहोत। हा गोड शिरा धार्मिक प्रसंगासाठी आणि व्रतासाठी तसेच खास सोहळ्यासाठी बनवला जातो। सोप्या पद्धतीने आणि कमी वेळात शिरा कसा बनवायचा हे पाहण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि तुम्ही या खास गोड पदार्थाचा आस्वाद घ्यायला विसरू नका। सुरुवातीला आपण कढई गरम करून घेतलेली आहे, त्यामध्ये 1 चमचा तूप घालायचे आहे। तूप चांगले गरम झालेले आहे, त्यामध्ये काजू, बदाम आणि मनुके हे घालून आपण चांगले परतून घेणार आहोत। आपण सोनेरी रंग येईपर्यंत चांगले परतून घ्यायचे आहे। 1 मिनिट झाल्यानंतर या ठिकाणी काजू आणि बदाम एकदम सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेतलेले आहे आणि मनुके देखील तुम्ही पाहू शकता, मस्त असे मनुके तुपामध्ये फुललेले आहेत। हे आपले तळून तयार झालेले आहे। आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। सुरुवातीला जर काजू, बदाम, मनुके हे तळून घेतले तर शिरा खाताना शिऱ्यामध्ये मस्त आणि टेस्टी असे हे लागतात। त्यासाठी आपण हे सुरुवातीलाच तळून घ्यायचे आहेत। हे पहा, आपले सर्व तळून झालेले आहे। पुन्हा त्याच कढईमध्ये आपण 3 चमचे तूप घालून घेणार आहोत। या ठिकाणी तूप चांगले गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण 1 कप रवा घालून घ्यायचा आहे। रवा आपण घातल्यानंतर हा सतत हलवत राहायचा आहे आणि सतत हलवत राहूनच रवा आपण या ठिकाणी भाजून घेणार आहोत, म्हणजे रवा एकसारखा भाजला जातो आणि कढईला देखील लागला जात नाही। रवा घालून हे भाजत असताना गॅस आपण मंद ठेवलेला आहे आणि मंद आचेवरच आपण रवा चांगला सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। रवा भाजताना जर तुम्ही मीडियम गॅसवर भाजला तर रवा वरून भाजला जातो, परंतु शिरा खाताना कच्चा आणि करकरीत असा लागतो। त्यासाठी रवा भाजताना मंद आचेवरच भाजून घ्यायचा आहे। 1 ते 2 मिनिट आपण चांगला भाजून घेतलेला आहे। याचा हलका रंग चेंज झालेला आहे। या ठिकाणी जसजसे आपण भाजत जाऊ तसतसा रव्याचा रंग चेंज होत जातो। रवा भाजून झाल्यानंतर यामध्ये आपण 1 केळ घालून घेणार आहोत। केळ घातल्यामुळे टेस्टही खूप छान अशी लागते आणि याच्यावरती आपण 1 चमचा तूप घालायचे आहे। तूप घालून हे आपण चांगले परतून घेणार आहोत। या ठिकाणी आपण रवा आणि केळ बरोबरच परतून घ्यायचे आहे, त्यामुळे शिरा खाताना सर्व शिऱ्याला केळाचा मस्त असा स्वाद लागतो आणि चवही एकदम अप्रतिम अशी लागते। त्यासाठी यामध्ये आपण केळ घालून घ्यायचे आहे। केळ यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। हे पहा, स्पॅच्युलाने आपण हे चांगले अशा प्रकारे दाबून मिक्स केलेले आहे। त्यानंतर राहिलेले सर्व तूप यामध्ये घालून घ्यायचे आहे, म्हणजे 1 चमचा राहिलेले तूप यामध्ये घातलेले आहे। या ठिकाणी आपले सर्व तूप वापरून झालेले आहे। केळ पूर्णपणे विरघळून घेतलेले आहे। त्यानंतर यामध्ये आपण गरम पाणी 2 कप घालून घेणार आहोत। 1 कप रव्यासाठी आपण या ठिकाणी 2 कप पाणी वापरलेले आहे, म्हणजे रव्याच्या दुप्पट पाणी वापरायचे आहे। म्हणजे पाणी घातल्यानंतर रवा मस्त असा फुलला जातो, त्यासाठी पाण्याची मात्रा आपण डबल घेतलेली आहे। पाण्याऐवजी तुम्ही या ठिकाणी 1 कप दूध आणि 1 कप पाणी देखील वापरू शकता किंवा दूधही वापरू शकता आणि हे झाकण ठेवून आपण 5 मिनिटांसाठी शिजवून घ्यायचे आहे। शिजवून घेतल्यानंतर रवा मस्त असा फुललेला आहे आणि शिजलेला आहे। चांगले मिक्स करून घेणार आहोत। आपण 1 कप साखर घालून घेणार आहोत। साखर घालताना तुम्हाला किती गोड हवे आहे त्याप्रमाणे साखर तुम्ही कमी जास्त करू शकता आणि 1 चमचा वेलची पावडर घालून घ्यायची आहे आणि हे पुन्हा चांगले मिक्स करून घेणार आहोत। हे मिक्स करून झालेले आहे। त्यानंतर यामध्ये आपण तळून घेतलेले काजू, बदाम आणि मनुके घालायचे आहेत आणि हे पुन्हा चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। पुन्हा आपण हे झाकून ठेवून एक वाफ काढून घेणार आहे। वाफ काढल्यामुळे शिरा आणखीनही मऊ आणि लुसलुशीत असा तयार होतो। या ठिकाणी आपण झाकण काढून पाहूया। झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता, मस्त असा हा वाफ काढून शिरा आपला तयार झालेला आहे। एकदम सोप्या पद्धतीने हा शिरा कमी वेळात कसा बनवायचा ते आज आपण या रेसिपीमध्ये पाहिलेले आहे। या ठिकाणी आपला मऊ लुसलुशीत प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे। सध्या श्रावण महिना चालू आहे। श्रावण महिन्यामध्ये अनेक जण पूजा करतात, त्यासाठी खास ही रेसिपी आपण तयार केलेली आहे। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि नवीन रेसिपी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा। तसेच नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका। अधिक टेस्टी रेसिपीसाठी आणि स्वयंपाकाच्या काही महत्त्वाच्या टिप्ससाठी इतर व्हिडिओ देखील तुम्ही पाहायला विसरू नका। तुम्हाला हा शिरा कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद। लवकरच आपण नवीन रेसिपी सोबत पुन्हा भेटूया।